बदलापूर येथील शाळेत लहान मुलींवर लैंगिक अत्याचार, गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्या. स्थानिक नागरिकांची मागणी. शाळेला कारणे दाखवा नोटीस. शाळेची SIT चौकशी होणार. आरोपीला अटक. राज्यात कायदे सुरक्षेचे 3-13. लाडक्या बहिणीबरोबर त्यांच्या मुलींची सुद्धा काळजी घ्या. स्थानिक नागरिकांचे उत्स्फूर्त आंदोलन. सदर घटना 13 ऑगस्टची असून सुद्धा इतका उशीर का झाला? प्रशासन कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. लोकांचा पोलीस प्रशासनावर रोष व्यक्त होत आहे. बाल हक्क आयोगाचे पथक बदलापूर येथे रवाना. सदर घटनेच्या निषेधार्थ समाजातील मान्यवरांनी आमच्या न्यूज चॅनलला दिलेल्या प्रतिक्रिया. काय सांगाल? बदलापूरला जी घटना घडली त्याबद्दल काय वक्तव्य कराल? अत्यंत निंदनीय आणि भ्रूण येईल अशा पद्धतीची ही घटना घडलेली आहे. आपण बघितलं असेल, वेळोवेळी या लहान मुलांवरती अत्याचार होतात, लैंगिक छळ होतात. त्या बाबतीत कोणतीही ठाम भूमिका हे सरकार घेऊ शकत नाही. आज जे बदलापूरमध्ये घडलं ते देखील आपण बघू शकाल की ज्या पद्धतीने लोकांचा उद्रेक रस्त्यावरती उतरून झालेला आहे, याचा अर्थ असा होतो की सरकार आणि त्याचबरोबर पोलीस यंत्रणा हे कोणत्या पद्धती सक्षम नाही, त्यांच्याकडे ती यंत्रणा नाही जेणेकरून ह्या पद्धतीची विकृती थांबवता येईल. ही विकृती रस्त्यावरती ठेचल्याशिवाय ह्याला कुठेही लगाम बसणार नाही. आम्ही शिवसैनिक म्हणून आमचा ठाम विश्वास आहे या विषयावरती की येणाऱ्या या पुढच्या काळामध्ये अशा कुठच्याही घटना या महाराष्ट्रामध्ये किंवा कुठच्याही घटना या ठाणे शहरात किंवा जिल्ह्यामध्ये घडल्या तर त्वरित आमच्यापैकी कोणत्याही शिवसैनिकाला ते कळवण्यात याव्या, जेणेकरून ही मानसिकता, ही विकृती तिथल्या तिथे भर रस्त्यामध्ये कपडे फाडून त्यांना रस्त्यावरती मारलं जाईल. आज जे अटक झालेले आहेत किंवा अटक होणार आहेत यांना फाशीशिवाय दुसरी सजा कोणतीही होऊ शकत नाही. वेळोवेळी कोर्टामध्ये जायचं, त्या बाबतीतला ट्रायल चालवायचा आणि कोणतं ना कोणतं तरी कारण पुढे येऊन ह्यांना सोडलं जातं किंवा कुठची थातुरमातीर कारवाई केली जाते. ह्याला कुठेतरी चाप बसणं गरजेचं आहे आणि तो चाप लोकांच्या माध्यमातूनच बसेल. मी सर्व माता भगिनींना हे आव्हान करतो की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये अशी कोणतीही घटना तुमच्या विभागात, तुमच्या परिसरामध्ये, तुमच्या शहरामध्ये घडत असेल तर नुसती बघू नका, ती त्वरित आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि कालच रक्षाबंधन झालेलं आहे म्हणून मी त्यांना जाहीर आव्हान करतो एक भाऊ म्हणून की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये असा कोणताही चुकीचा प्रकार जर का घडताना दिसला तर आमच्यापैकी कोणालाही सांगा. ह्याला ठेचल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. ही विकृती पोलीस यंत्रणा आणि जे असक्षम सरकार आहे यांच्या हातामध्ये कोणत्याही पद्धतीचा लगाम किंवा कोणत्याही पद्धतीचा अंकुश राहिलेला नाही. त्याला सर्वसामान्य जनताच ही न्याय देऊ शकेल. आणि माझं आव्हान ह्या प्रकारचं आहे की ह्या सरकारमध्ये ही ताकद नसेल, ते एवढे असक्षम असतील तर मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी, जे गृहमंत्री जे म्हणतात, त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा आणि याची जबाबदारी घ्यावी. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर प्राजक्ता गणेश मोंडकर, प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार. गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय की महाराष्ट्रात मुलींवर आणि महिलांवर होणारे अत्याचार कमी होण्याच्या ऐवजी वाढतच चालले आहेत. नवी मुंबई येथील अक्षता म्हात्रे प्रकरण असेल किंवा उरणमधील यशस्वी शिंदे प्रकरण आणि याच्यानंतर कळस म्हणजे बदलापूर येथे शाळेत जाणाऱ्या 3.5 वर्षाच्या लहानशा चिमुरड्यांवर झालेले अत्याचार हे सर्वच अतिशय अमानवीय आणि निंदनीय आहे. माझी महाराष्ट्र शासनाला, माझी भारत सरकारला कळकळीची विनंती आहे की त्यांनी बदलापूरच्या प्रकरणामध्ये आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी. आपण एकीकडे लाडकी बहिणीसारख्या योजना आणतोय आणि या लाडक्या बहिणीच जर सुरक्षित नसणार आहेत तर या सगळ्या योजना आणून काही फायदा नाही आहे. त्यापेक्षा ही असे गुन्हे करणाऱ्या जे नराधम आहेत त्यांना फाशी द्या, जेणेकरून परत कुणाचीही अशी हिंमत होणार नाही आणि असे गुन्हे बंद होतील. धन्यवाद. जय महाराष्ट्र. मी विजय साटम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अमरावती संपर्क प्रमुख, कट्टर शिवसैनिक. छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो, पण त्यांची तत्त्व आपण किती आपल्या आचरणात आणतो. एका पाटलाला बलात्कार केला म्हणून महाराजांनी त्याचा चौरंगा केला. त्याला मारला नाही,
त्याचा चौरंगा केला, दोन्ही हात आणि दोन्ही पाय काढून त्याला चौकात फेकून दिलं. ही शिक्षा महाराजांनी दिली. आज महाराजांच्या न्यायाची पुनरावृत्ती करण्याची वेळ आलेली आहे. त्याशिवाय या लिंग पिसाट वृत्तींना दहशत बसणार नाही. त्याशिवाय माझी बहीण, माझी बायको, माझी मुलगी घरी सुखरूप कधी येईल किंवा येईल का, या प्रश्नाने आज सगळ्यांना ग्रासलेलं आहे. प्रसंग हा ज्यांच्यावर ओढवला आहे त्यांची आज काय अवस्था असेल आपण शब्दात सांगू शकत नाही. आपण फक्त काय करतोय, त्यांचे फोटो ठेवतोय आणि मेणबत्त्या घेऊन फिरतोय. पण आठवण येते ती त्यावेळी माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ते काय म्हणायचे, अरे नुसत्या मेणबत्त्या घेऊन काय फिरताय, बलात्कार करणाऱ्याला पेटवा, भर चौकात पेटवा, तरच त्यांना दहशत बसेल. आपले राजकारणी काय करतात, आपले राजकारणी फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींना घेऊन राख्या बांधून फोटो काढत फिरत आहेत. त्यांच्या संरक्षणाचं काय, गृह मंत्रालय झोपलेलं आहे, त्यांना त्यांच्या बहिणींची काहीही काळजी नाही. आता याला एकच पर्याय आहे, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि आपले शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वावर चाललं. एक तर चौरंगा करा, नाहीतर त्या लोकांना भर चौकात पेटवा. त्याशिवाय या लिंग पिसाट वृत्तीचा खात्मा होणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. सध्या बदलापूरला जी घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये ज्या 2 मुलींवर अत्याचार झालेला आहे त्या संदर्भात पोलिसांनी दिरंगाई का केली, कशामुळे केली याची चौकशी होणे गरजेचं आहे. आणि जो कोण अपराधी आहे ज्याने हे कृत्य केलेलं आहे त्याला पोलीस प्रशासनाने कुठल्याही पद्धतीने न सोडता त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे की पुन्हा अशा घटना घडणार नाही. आणि कुठल्याही राजकीय पुढारी असेल, कोण असेल, त्याच्या दबावाखाली जर पोलिसांनी कारवाई करण्यास दिरंगाई केली असेल तर अशा पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई झालीच पाहिजे, ही माझी मागणी आहे. मी शिवसेना उपशहर प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्र, मुकुंद रामचंद्र ठाकूर. क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेससाठी मुग्धा वाघवेकर. क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेसला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.